बासमतीच्या दाण्यात लपला राजेशाही खजिना. मसाल्यांच्या सुरात ऐकू येतो भूतकाळाचा स्वाद. जेवणात जेव्हा बिर्याणीची मिळते साथ, तृप्त होतं मन आणि आठवणी होतात ताज्या. मुघल दरबारातून सुगंध उधळला, मसाल्यांच्या जादूने ताट सजलं. तांदळात मिसळलं राजेशाही थाट, चिकन बिर्याणी म्हणजे चवीचं स्वप्न महान. तांदळाच्या थरावर मसाल्यांचा खेळ, चिकनच्या स्वादात मन हरवून गेलं सारं. जुन्या दरबारात जी मिळाली नवाबांना, आज तीच मिळे चव सर्वसामान्यांना. जुन्या दरबारात जी मिळाली नवाबांना, आज तीच चव मिळे सर्वसामान्यांना. नमस्कार, मी प्राची शेटवेडेकर आणि आज आपण पाहणार आहोत एक अशी रेसिपी जी फक्त चवीनेच नाही तर तिला इतिहासाची गोडी लाभली आहे. बिर्याणी हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो मसाल्यांचा सुगंध, बासमती तांदळाचा रुबाब आणि चिकनच्या तुकड्यांचा खमंग रसाळ संगम. चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी बनते आणि काय आहे या मागचा इतिहास. मित्रांनो, भारतीय खाद्य संस्कृती बिर्याणी हे फक्त जेवण नाही तर इतिहासाच्या पानावर उमटलेली एक चवदार परंपरा आहे. मुघलांच्या राजवाड्यातून सुरुवात झालेली ही डिश अरबी व पर्शियन खाद्य संस्कृतीचा संगम मानली जाते. मसाल्यांचा सुगंध, बासमती तांदळाचा रुबाब आणि कोवळ्या चिकनच्या तुकड्यांची लज्जत या सगळ्यांमधून बिर्याणीचा प्रवास शतकानुशतक चालत आला आहे. प्रत्येक प्रांताने तिला आपला वेगळा रंग व चव दिली आहे. हैदराबाद, लखनौ, कोलकाता, मुंबई, गोवा अशा ठिकाणी बिर्याणीने वेगवेगळं रूप घेतलं. म्हणूनच बिर्याणी म्हणजे फक्त जेवण नाही तर इतिहास, संस्कृती आणि चवीचा एकत्रित वारसा आहे. बिर्याणीचा उगम प्रामुख्याने पर्शिया, आधुनिक इराण येथे झाला असल्याचे इतिहासकार सांगतात. तेथील बिरिंज अर्थात तांदूळ या शब्दावरून बिर्याणी हा शब्द प्रचलित झाला. पर्शियन खाद्य संस्कृतीत मांस, मसाले आणि तांदूळ यांचा थर लावून शिजवण्याची पद्धत होती. भारतामध्ये बिर्याणीचा प्रवेश मुघल साम्राज्याच्या काळात झाला. 1526 मध्ये बाबरने दिल्ली सल्तनत स्थापन केली. तेव्हा त्याच्यासोबत आलेल्या पर्शियन स्वयंपाक्यांनी ही डिश दरबारात लोकप्रिय केली. पुढे अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांच्या दरबारात बिर्याणी ही राजेशाही डिश म्हणून प्रतिष्ठित झाली. नंतर वेगवेगळ्या प्रांतात स्थानिक मसाले, धान्य आणि चवींचा संगम होऊन बिर्याणीचे विविध प्रकार तयार झाले. हैदराबादी बिर्याणी निजामांच्या दरबारातून, लखनवी बिर्याणी नवाबांच्या दरबारातून, कोलकाता बिर्याणी नवाब वजीद अली शाह यांच्या दरबारातून, तसेच मलबार, मुंबई, गोवा येथे स्थानिक मसाल्यांच्या प्रभावाने खास प्रकार उदयास आले. म्हणजेच बिर्याणीचा जन्म पर्शियात झाला, पण भारताने तिला स्वतःचा बहुरंगी, बहुरसिक चेहरा दिला. बिर्याणीचा उल्लेख सर्वप्रथम पर्शियन व अरब खाद्य संस्कृतीशी जोडलेल्या लिखाणांमध्ये आढळतो. निझाम उल तवारीख आणि तारिख ए फिरोजशाही या मध्ययुगीन ग्रंथामध्ये तांदूळ आणि मांस एकत्र थर लावून शिजवण्याची परंपरा नमूद केलेली आहे. भारतामध्ये बिर्याणीची स्पष्ट नोंद मुघल साम्राज्याच्या काळात दिसते. 16व्या शतकात बाबरच्या दरबारातील लेखनांमध्ये आणि पुढे अबुल फजलने लिहिलेल्या आईने अकबरी चा एक भाग आहे. याच्यामध्ये बिर्याणी पदार्थाचा उल्लेख आहे. त्या काळी बिर्याणी ही दरबारी जेवण म्हणून राजेशाही ताटात केली जायची. याशिवाय काही प्रवासी इतिहासकारांनी भारतातील सण, उत्सव आणि दरबारात तांदूळ व मांसाचे थर लावून शिजवलेल्या जेवणाचा उल्लेख केला आहे, ज्याला नंतर बिर्याणी या नावाने ओळख मिळाली. म्हणजेच बिर्याणीची पहिली ठोस नोंद पर्शियन व मुघल ग्रंथात मिळते आणि नंतर ती भारतीय खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली. गोव्याच्या आणि कोकणातील बिर्याणीवर पोर्तुगीज व अरब खाद्य संस्कृतीचा प्रभाव
खूपच वेगळ्या पद्धतीने जाणवतो, कारण या किनारी भागात इतिहासाच्या प्रवासात अरब व्यापारी, पोर्तुगीज सत्ताधीश तसेच स्थानिक हिंदू मुस्लिम परंपरा यांनी एकमेकात मिसळून खाद्य संस्कृती घडवली. चला तर मग विस्ताराने पाहू या मागील रोचक सत्य. अरब व्यापाऱ्याने कोकण किनाऱ्यावर त्या काळात दालचिनी, लवंग, वेलची, जायफळ, जावित्री यासारखे मसाले आणले. हेच मसाले नंतर बिर्याणीत महत्वाचे ठरले. भात, मटण या चिकन यांची गोड अरब जगतात. मंडी व कप्सा सारख्या भातांवर आधारित मांसाहारी पदार्थ लोकप्रिय होते. त्याच धर्तीवर कोकणात बिर्याणीचा पाया बसला. बिर्याणीत कधी कधी खजूर, मनुका, बदाम, काजू टाकण्याची प्रथा अरब परंपरेतून आली. अरब पद्धतीप्रमाणेच बिर्याणीमध्ये गाईचे तूप किंवा सुगंधी तेल वापरण्याची सवय कोकण किनाऱ्यावर पसरली. तसेच टोमॅटो, बटाटा व मिरच्या या पोर्तुगीजांनी भारतात आणलेले हे पदार्थ बिर्याणीत महत्वाचे घटक बनले. आज बिर्याणीतील लालसर रस्सा व थोडी झणझणीत चव ही पोर्तुगीजांनी आणलेल्या मिरच्यांशिवाय शक्यच नव्हती. व्हिनेगरचा स्पर्श गोव्याच्या काही खास बिर्याणींमध्ये, विशेषतः ख्रिश्चन घरांमध्ये काजू फेणी किंवा नारळ व्हिनेगर यांचा हलका वापर दिसतो. हा पोर्तुगीजांचा वारसा आहे. पोर्तुगीज काळात माशांचे विविध पदार्थ लोकप्रिय झाले. त्यामुळेच गोव्यात आज प्रॉन्स बिर्याणी, क्रॅब बिर्याणी सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी आढळतात. पोर्तुगीजांनी आणलेल्या कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो ग्रेव्ही या बिर्याणीतील आधुनिक चव ठरली. हळूहळू जसा काळ सरकत गेला तसं कोकणातील स्थानिक पद्धतीचं मिश्रण तिच्यात मिसळत गेलं. गावाकडील देशी कोंबडे वापरून केलेली बिर्याणी अरब मसाल्यांसोबत स्थानिक चवीला खास ओळख देते. गोव्याच्या काजूच्या श्रीमंतीमुळे बिर्याणीत काजूचा ठसठशीत वापर पण होतो. गोव्याची व कोकणाची बिर्याणी ही फक्त भारतीय बिर्याणी नाही, तर ती अरबांच्या मसाल्यांचा ठसा, पोर्तुगीजांनी आणलेल्या भाज्या, मिरच्या, स्थानिक नारळ व काजू यांच्या संगमातून तयार झालेली एक खास खाद्यकला आहे. म्हणूनच गोव्यातील किंवा कोकणातील बिर्याणी ही गोडसर, तिखटसर, सुगंधी व समुद्रकिनारी खाद्य संस्कृतीशी जुळणारी अशी आगळी वेगळी ओळख निर्माण करते. भारतातील खाद्य संस्कृती ही परंपरे इतकीच विविधतेने नटलेली आहे. परदेशातून आलेली चिकन बिर्याणी हा पदार्थ सुरुवातीला राजवाड्यांच्या स्वयंपाकघरात शिरला, पण आज तो प्रत्येकाच्या जेवणातील खास चव बनली आहे. हा पदार्थ फक्त पोट भरणारा अन्न नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा संगम आहे. मसाल्यांचा सुवास, भाताची मऊसरता आणि चिकनची लज्जत यातून आपल्याला भारताची खाद्य संस्कृती किती समृद्ध आणि स्वीकारशील आहे याची जाणीव होते. बिर्याणी ही परदेशी उगमाची असली तरी भारताने तिला आपल्या संस्कृतीत इतकी रुजवली आहे की ती आज भारतीय माणसाच्या जीवनाचा आणि भावनेचा अविभाज्य भाग बनली आहे. मित्रांनो, परदेशातून आलेली बिर्याणी आज भारताच्या प्रत्येक घरातल्या भावनांना चव देत आहे. बिर्याणी ही फक्त डिश नाही, ती एकतेची ओळख आहे जी भारताला विविधतेला एकत्र आणते. बिर्याणी सांगते, संस्कृती कितीही परकीय असो, भारताच्या पवित्र मातीतील शक्ती तिला आपली बनवते. चवेत परदेशी पण हृदयात भारतीय, हाच बिर्याणीचा खरा प्रवास. जगातली कुठलीही चव भारतात आल्यावर भारतीयाने न्हावून निघते. बिर्याणी त्याचं जिवंत उदाहरण आहे. बिर्याणी आठवण करून देते की भारतीय संस्कृती प्रत्येक गोष्टीला आपला रंग देते. परकीय उगम असूनही बिर्याणी आज भारताच्या आत्म्याचा एक गोड आणि मसालेदार भाग आहे. परकीय उगम असूनही बिर्याणी आज भारताच्या आत्म्याचा एक गोड आणि मसालेदार भाग आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत.